संघटनेचा विजय असो, पीडब्ल्यूडी ठेकेदार संघटनेचा विजय असो। काम बंद 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 काम बंद। एलओसी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एलओसी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। काम बंद काम बंद काम बंद काम बंद। पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टरांचा विजय असो। नमस्कार, आपल्यासोबत आहेत मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व महापा कॉन्ट्रॅक्टर अँड लेबर असोसिएशनचे कार्याध्यक्ष दादा इंगळे। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे। नेमका काय प्रकार आहे की शासकीय ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना राबवताना लोककल्याणकारी जी तुमच्याकडून कामं केली जातात तर त्या कामांचे आणि ठेक्यांचे जे काही कोटी रुपये सरकारकडून बिलं येणे आहेत ती थकलीत, त्याच्या मागे नेमकं कारण काय आणि सरकारची नेमकी अनास्था का होते याबाबत? ही जी आमची बिलं प्रलंबित आहेत हा विषय जो आहे हा मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या चारही विभाग, रेसिडेन्सी डिव्हिजन, इलाका शहर विभाग, मध्य मुंबई विभाग, अंधेरी विभाग आणि एकात्मिक गट, अशा 4 विभागाच्या मिळून इथे 500 ठेकेदारांची जवळजवळ 400 कोटीची बिले ही गेली 14 महिन्यापासून प्रलंबित आहे। आणि हे आंदोलन आहे हे मुळातच ही जी आम्हा ठेकेदारांची बिलं 22-16 आणि 20-19 हेड अंतर्गत जी मिळत नाही आहेत त्याच्यासाठी हे आम्ही गेली 12 तारखेपासून हे आंदोलन चालू आहे। आणि आज आझाद मैदानावर आम्ही शेवटी आंदोलन करून काम बंद करून आता उपोषणाला आम्ही सर्व साखळी उपोषणाला इथं आझाद मैदानावर बसलो। दादा नेमकी अडचण काय आहे? सरकार तर बिलं थकवत नाहीत। मागच्या वेळेला ज्यावेळेला चंद्रकांत दादा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना तुमचं आंदोलन झालं तर तो प्रकार जो होता तोच त्यावेळी जशी परिस्थिती झाली होती काही कारणास्तव, परंतु दादानी त्यावेळी चंद्रकांत दादांनी आम्हाला नंतर ते 2 टप्प्यामध्ये आश्वासन देऊन आम्हाला पैसे त्यांनी 6 महिन्यात सर्व दिले होते। त्यावेळी ते आंदोलन यशस्वी झालं होतं, त्यांनी ते शब्द पाळला आणि पैसे आता काही कळत नाहीये सरकार का उशीर करते आम्हाला द्यायला पैसे हे आम्हालाच कळत नाही। कारण आम्ही इतक्या अति महत्त्वाच्या इमारतीची कामे करतोय, असं नाही की कुठं कोणकोणत्या इमारती येतात? साधारण मंत्रालय आहे, विधान भवन आहे, सर्व बंगले मंत्री महोदयांचे आहेत, कोर्ट आहेत सर्व, परत सर्व हॉस्पिटल्स आहेत गव्हर्नमेंटचे, हॉस्टेल्स बिल्डिंग आहेत, पोलिसांच्या वसाहती आहेत। इतकी महत्त्वाच्या इमारतीची कामं करून बी आणि IAS ऑफिसर जजेस यांच्या राहण्याची ठिकाणं आहेत, या इतक्या महत्त्वाच्या इमारतीची कामं करून जर आम्हा सर्व ठेकेदारांना असं जर पैशासाठी इथं बसावं लागतं ही शासनासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे। शासनाकडून नुकतीच जी योजना जाहीर झाली आहे लाडकी बहीण, मग आता लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना राबवावी असं वाटतं का सरकारकडे? कसं आहे या राजकीय विषयात आम्ही पडणार नाही, की ठेकेदार हा काही राजकीय नसतो। आम्हाला आमचं देयक मिळावेत आणि आम्हाला आमचे पैसे मिळावे हे आमचा एकमेव उद्देश आहे। त्यामुळे आम्हाला कुठलाही राजकीय पक्ष आहे, कुठलाही धर्म नाही आहे। मनीषाताई म्हैसकर आहेत, त्यांच्याशी त्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत बांधकाम विभागाच्या, मग त्यांच्याशी किंवा अजितदादांशी काही बोलणं झालं? फक्त म्हैसकर मॅडम तुमच्या 2 मिटिंगा झालेल्या आहेत, त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी लवकरात लवकर तुम्हाला पैसे देते म्हणून, पण अजूनही काही पैसे मिळाले नाही। आता तोंडावर गणपती आलेला आहे, उत्सव आहे, तर आमची प्रमुख मागणी आहे की तातडीनं आम्हाला गणपतीच्या अगोदर आम्हाला पैसे मिळाले पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी काही या संदर्भात बोलणं झालं नाही? आता म्हणजे आमची 2च लोकांना भेटायचं आम्ही प्रमुख मागणी ठेवलेली आहे, एक तर आमचे रवींद्र चव्हाण मंत्री महोदय आणि दादा अजितदादा यांनीच आम्हाला भेटून आम्हाला आश्वस्त करावं आम्हाला पैसे कधी द्या। रवींद्र चव्हाणांचं याच्या आधी जर भेट झाली असेल तर नेमकं त्यांचं काय म्हणणं झालं? त्यांची भेट झालेलीच नाहीये। मग आता ह्या भेटीसाठी आम्ही थांबलेलो आहोत। भेटीत जर आम्हाला योग्य आश्वासन मिळालं किती पैसे आम्हाला दिले जातील याच्यानंतरच हे आंदोलन मागे घ्यायचं की नाही आम्ही ठरवू। 500 कोटीची रक्कम तशी शासनाच्या दृष्टीने काय फार मोठी नाहीये आणि मेन म्हणजे हे तर 400 कॉन्ट्रॅक्टरांचं उपयोग, किती कुटुंब जगतायत? अहो इथं बाहेर तुम्ही ग्रामीणमध्ये जलसंबंध इकडे लांब गेले एक ठेकेदाराचे 1000 आणि 500 कोटीचं बिल असतं, इथं एका याच्यावर 400 ठेकेदारांची उपजीविका आहे मुंबईतल्या। ते पण हा पण विचार सरकारने केला पाहिजे की आपण सामान्य ठेकेदारांना काम देतोय, त्यांचं कुटुंब जगतंय, याच्यावर सहानुभूती पाहिजे आमच्याविषयी पहिली.